पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि बॉलला पाठवलं स्विच हिटच्या फटक्याच्या माध्यमातून स्विच ऑन केलंय गोलंदाजाचं चौकार. आज मात्र मोहम्मद कमालीची बॅटिंग करतोय. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार लगावलाय आणि आपले इरादे त्याने स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉलवरती अप्रतिम फटका आपण पाहिला. मोहम्मद यांच्या बॅटमधून चौकार त्याने घोषित केलाय. 2 वर्ष झाले सांगितलंय की आम्ही क्वालिफाय झालो नाही, बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलो नाहीये आणि आज मात्र मैदानावरती ते करून दाखवायचंय हे सांगितलं होतं मोहम्मद यांनी आणि तशीच कामगिरी मात्र मैदानावरती करतायत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अवांतर धाव इथे प्राप्त होईल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला पंचांशी वाद घालू नका विनंती आहे. पंचांशी वाद घालू नका, अतिशय महत्वाची सूचना आहे. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न होता. धाव तिथे प्राप्त होणार नाही. आणखी एक बॉल डॉट. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय 84 आहेत. धावफलकावरती धावा आहेत 5. पाच धावा धावफलकावरती आहेत. चला सामना सुरू ठेवा. 5 धावा धावफलकावरती. 5 रन्स ऑन दी स्कोर. 5 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुदरलेनचा बॉल होता. अपील झाली पंचांकडे लेग बिफोर विकेट साठी आणि फलंदाज आउट. लेग बिफोर विकेट. कौनेन बुवेरे मैदानावरती दाखल होत आहेत. मोहम्मद बाद झालेत. महत्वाची सफलता इथे आली. कौनेन यांच्यावरती जबाबदारी असणार आहे. 5 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली राहिली आहे, परंतु इथे मात्र जास्ती काळ मोहम्मद मैदानावरती थांबू शकले नाहीत. ते देखील बाद होत आहेत. 5 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज कौनेन मैदानावरती दाखल होत आहेत. कौनेन आणि आरम ही जोडी मैदानावरती आहे. धावफलकावरती धावा आहेत 5. 3 षटकांची ही मॅच आहे आणि 3 षटकांमध्ये एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल गोरेगावकरांना. त्यांच्या विरोधामध्ये जानता राजा बदलापूर गाव संघ आणि खरं तर खूप संघर्ष त्यांना देखील करावा लागलाय. जानता राजा बदलापूर गाव संघ इथे आपण पाहतोय एक सामना जर तुम्ही पाहिला तर सुपर ओव्हर खेळून इथपर्यंत पोहोचलेत. 5 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 रन लॉस ऑफ दी 1 विकेट. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय 84 आपण एकदा दाखल झालेत. यावेळेस देखील हवेत बॉल आहे आणि गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचतायत. हॉट अँड बोल्ड. आणखी एक सफलता. विकेट मिळवतायत अक्षय 84. बॅक टू बॅक 2 सफलता आपल्या नावावरती केल्यात. 5 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 लॉस ऑफ द 2 विकेट.
त्यांच्या मोबदल्यामध्ये 5 रन, लॉस ऑफ द 2 विकेट. पुढचा बॉल फुदरलेनचा बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क पुन्हा एकदा चांगला झाला नाहीये. आणखी एक बॉल डॉट. 5 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 लॉस ऑफ द 2 विकेट. 5 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. 5 रन, लॉस ऑफ द 2 विकेट. यावेळेस मात्र नो बॉल पंचांनी घोषित केलाय. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. अक्षय चौराशे यांच्या माध्यमातून पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि उमरकडे देखील एखादा मोठा हिट लगावण्याची संधी असणार आहे. यावेळेस देखील बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाच्या सफलता मोहम्मद आणि कौनिन यांना बाद केलंय अक्षय चौराशे यांनी. 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आरम आणि उमर या जोडीवरती खूप मोठी जबाबदारी आहे. केवळ 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल. धावा मैदानावरती शोधाव्या लागतील. आरम यांच्याकडे देखील आता संधी असणार आहे. कॅपिटलाइज करावे लागेल. आज मात्र नक्कीच आपण पाहतोय मंच पण आहे, मोका पण आहे. इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 लॉस ऑफ द 2 विकेट. चला सामना स्पीडअप करा विनंती आहे. जानदा राजा बदलापूर गाव आणि त्यांच्या विरोधामध्ये उमर 11 गोरेगाव असा सामना रंगताना पाहायला मिळतोय. क्वालिफायर मॅच आणि खरं तर पहिल्या 2 दिवस लो स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळाले होते आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला नक्कीच तिथे एक चांगला स्कोर तिसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाला होता शेवटच्या सामन्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती विलास दाखल झाले. 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे षटक खूप महत्वाचं आहे. इथे मात्र एक संघ धावा रोखण्याचा प्रयत्न करेल, एक संघ धावा बनवण्याचा प्रयत्न करेल. क्रिकेटचं पुरेपूर द्वंद्व इथे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंगसाठी आरम सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. एक धाव तर अगदी सहज प्राप्त होईल आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2 धावा इथे मात्र परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. प्रत्येक येणारी धाव महत्वाची आहे. एकेरी दुहेरी धावेचं देखील महत्व आहे कारण आता वातावरण खूप थंड झालंय आणि धूर आणि धुके यांचं मिश्रण मैदानावरती आहे. मैदानावरती धुरकं तुम्हाला पसरलेलं पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा आरम सज्ज होत आहेत. त्यावेळेस देखील वाईट बॉल आहे. आणखी एक अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज विलास यांनी आणि आणखीन एक वाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि पाठीमागचा देखील षटक क्रमांक 1 मध्ये जो दुसरा बॉल डिलिव्हर झाला तो वाईड होता. षटक क्रमांक 2 मध्ये देखील जो दुसरा बॉल डिलिव्हर झाला तो वाईड आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र डॉट बॉल आलाय. नऊ धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 1-2 मोठे फटक्यांच्या शोधामध्ये गोरेगावकर आहेत. ते मोठे फटके शोधावे लागतील आरम यांना देखील. यावेळेस अप्रतिम फटका. रूम दिला ऑफ स्टंपच्या बाहेर आणि त्याचा उपयोग मात्र इथे केलाय. खराब बॉल त्याला मात्र पनिश केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. आरम यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती. चौकार आलाय पाठीमागच्या बॉलवरती. आत्मविश्वास वाढला असेल आरम यांचा. पुढचा बॉल बॅटचा आतल्या एजला लागला. इथे देखील धाव प्राप्त होणार नाही. आणखीन एक बॉल डॉट. 13 लॉस ऑफ द 2 विकेट. 2 बॉल अद्यापही या षटकामधले शिल्लक आहेत. विलास गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक बॉल इव्हेंट आहे.
इथून मात्र गोरेगावकर देखील कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न करतील. चांगल्या धावसंख्येकडे जाण्याचा प्रयत्न ते करतायत, परंतु इथे चांगली गोलंदाजी देखील करतायत. जाणता राजा बदलापूर गावकर देखील कमालीची गोलंदाजी करतायत. 13 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर सहज प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? आणि एकच धाव इथे प्राप्त होते. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 14 लॉस ऑफ द 2 विकेट. 14 धावा धावपलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या षटकामधील. उमर मैदानावरती आहेत. इथून मात्र एखाद्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये उमर देखील असतील. एक मोठा फटका शोधावा लागेल आणि जाणता बदलापूर संघ विचार करत असेल की इथून हा बॉल डॉट येणं गरजेचं आहे. पहा, एका बाजूने धावांची शोधाशोध आहे, एका बाजूने नक्कीच आपण पाहतो निर्धाव चेंडूंची शोधाशोध आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय आणि फटका जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. हा बॉल जाईल सीमा रेषच्या पलीकडे आणि 4 धावेने धावपलक पुढे जाईल. 18 धावा धावपलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 18 लॉस ऑफ द 2 विकेट. फुलटॉस मध्ये परावर्तित झाला हा बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. खूप कमालीचा फटका आपण पाहिला आणि 18 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 लॉस ऑफ द 2 विकेट. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. फुलटॉस हा बॉल आणि स्वीप करत असताना कमालीचा फटका आपण पाहिलाय. धावपलकावरती धावा आहेत 18. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 चौकार आलेत आणि पाठीमागच्या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात त्या 12. एकूण धावपलकावरती धावा आहेत 18. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 2 विकेट. अठरा धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 लॉस ऑफ द 2 विकेट. शेवटचा षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 18 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंकुश गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. 18 रन लॉस ऑफ द 2 विकेट. 18 धावा धावपलकावरती आहेत. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आराम यांनी, परंतु तिथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. 18 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 लॉस ऑफ द 2 विकेट. पुढचा बॉल. चांगला फटका आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल आलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे पूर्ण देखील होतील. 2 धावेंच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 20 धावा धावपलकावरती. एक धाव महत्वाची आहे आणि खरं तर पहिल्या 2 दिवसांमध्ये लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये 35 धावा बनल्या होत्या. आज देखील 20 धावेंपर्यंत हा कारवा आतापर्यंत पोहोचलाय आणि 4 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अंकुश आहे. 11 बॉलमध्ये 15 धावेंची भागीदारी झाली आहे, परंतु इथून 1-2 मोठे फटके गोरेगावकर नक्कीच शोधतायत. मोठा फटक्याचा खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? आणि झालाय देखील. पुन्हा एकदा 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धावेंच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती. 22 लॉस ऑफ द 2 विकेट. या 2-2 धावा देखील महत्वाच्या आहेत. 2-2 एक धावा देखील तुम्हाला वेळेला नक्कीच आपण पाहतोय त्या कामाला येतील. 22 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 22 लॉस ऑफ द 2 विकेट. यावेळेस मात्र खोदून काढलाय बॉल. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा असणार आहे मैदानावरती आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जाईल. 2 धावेंच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 24. 24 धावा धावपलकावरती आहेत. पाठीमागच्या 3 बॉल वरती 6 धावा आल्यात. 2-2-2. 24 धावा धावपलकावरती. 24 लॉस ऑफ द 2 विकेट. 24 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय कमालीचा फटका फुल टॉस वरती गोलंदाजाचा फुल्ली लॉस आणि फुल टोल वसूल केलाय चौकार घेतलाय संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार आहे 28 धावा धावपलकावरती 28 लॉस ऑफ द 2 विकेट दुरुस्त आहे आणि आरम मात्र दुरुस्त आले त्यांच्या बॅट मधून आज चौकार आले आणि धावपलक जाऊन पोहोचले 28 धावा धावपलकावरती 28 लॉस ऑफ द 2 विकेट 28 धावा धावपलकावरती 10 बॉल मध्ये 17 धावांवरती नाबाद आरम आणि अजून एका मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये ते असतील शेवटचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला एक धाव तर पूर्ण केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि हो झालाय आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे मला वाटतं मे बी पूर्ण झाल्यात आणि 2 धावांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा आहेत 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आणि 31 धावांचं लक्ष असेल 31 इज द टार्गेट आणि ज्यावेळेस मात्र शेवटच्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आपल्यासोबत जोडले जातील मॅडी सर थँक्यू गोरे मामा आपण मंचावरती या तर फैजल शेख यांच्या माध्यमातून गोरेगाव संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे चला बॅटर पाठवा लगेच विनंती आहे
सैफ आणि सागर ही जोडी मैदानावरती पोहोचते. 31 धाव्यांचं लक्ष आहे. 31 इज द टार्गेट. सागर देशमुख आणि सैफ ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोरेगाव एक्सप्रेस पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते. मुशर्रफ गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. अठरा बॉल आणि 31 धाव्यांची आवश्यकता आहे आणि इथून मात्र कुठला संघ आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय होतोय पाहायचंय. पहिला बॉल डॉट आलाय. अप्रतिम सुरुवात मुशर्रफ यांनी पुन्हा एकदा करून दिली आहे गोरेगावकरांना. एकदा मुशर्रफ यांची सुरुवात आवडली असेल तर गोरेगावकर थोड्या टाळ्या वाजवा, थंडी जाईल. जोरात टाळ्या वाजवा रे जरा. पहिला बॉल डॉट आलाय. 17 बॉल 31 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा मुशर्रफ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत. बॅकअप साठी देखील क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. धावबाची संधी आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चेक केलं जाईल, तपासलं जाईल फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित आहेत का. नॉट आउट. तिसऱ्या बंद निर्णय आलाय. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. तर बॉल हातामध्ये आलाच नव्हता, तेच पाहिले पंचांनी आणि त्यामुळेच नॉट आउट निर्णय आलाय. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता आणि यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले. धावत पळत पडझड होतीये परंतु 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतायत आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. धावफलकावरती धावा आहेत 4. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे आणि 2 दुहेरी धावा त्या देखील महत्वाच्या आहेत. एक धाव महत्वाची होती. गोरेगावकरांनी खूप बॉल डॉट खेळण्यामध्ये प्रत्येक बॉलवरती पहा एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या आहेत. 4 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा मुशर्रफ सज्ज होत आहेत. 4 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग साठी सागर देशमुख. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल आणि क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचले. झेल टिपला गेलाय. सागर देशमुख यांची खेळी संपुष्टात आली आहे विकेट. फलंदाज बाद.
4 धावा धावफलकावरती, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विकेट तर आली आहे. नवीन फलंदाज आता जिहाद मैदानावरती पोहोचतायत. 4 धावा धावफलकावरती, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सफलता मिळवली आहे. मोठी मोठी विकेट मुशर्रफ याने आपल्या नावावरती केली आहे. 4 धावा धावफलकावरती, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज आहेत मुशर्रफ. पुढचा बॉल, हा देखील अप्रतिम बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉलच्या दिशेने आलेत आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती, सैफ मात्र स्ट्राईक एंड वरती आहेत. 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा सामना आहे आणि कडाक्याची थंडी, या थंडीमध्ये धावा बनवणं खूप कठीण काम आहे. तुमच्याकडे किती क्लास असू द्या, परंतु मैदानावरती आता मात्र खूप कडाक्याची थंडी आहे. 5 धावा धावफलकावरती, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दाट धुकं आणि त्याच्यामध्ये धुरके देखील मैदानावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फोर्स केलाय. बॉल क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा एकच धाव तिथे प्राप्त होईल. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात मुशर्रफ यांनी आणि एक सफलता आपल्या नावे केली आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि अक्षयने देखील पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे सामना अजून देखील बरोबरीत आहे, सामना बॅलन्स आहे. कोणत्याही दिशेने हा सामना जाऊ शकतो. उमर 11 गोरेगाव की मग जाणता राजा बदलापूर गाव, कोणत्या भागामध्ये ट्रॉफी जाणार आहे? एक ट्रॉफी तर जाणार आहे, परंतु कुठे जाणार? ती गोरेगाव मध्ये राहील की मग बदलापूर गावात जाईल, हे चित्र देखील पाहायचंय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 25 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत. आरम गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले सेकंड ओव्हर साठी. 6 धावा धावफलकावरती, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एका धावेचं महत्व आहे. देखे जरा किसमें कितना है दम. कमालीचा बॉल आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि एक बॉल डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल नंतर टाळ्या वाजतायत. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये अजूनही 25 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. 11 बॉल 25 धावा. जानता राजा बदलापूर गाव की मग एका बाजूने खेळणारा उमर 11 गोरेगाव, यजमान की मेहमान, हा मात्र दोघांमध्ये सामना सुरू आहे. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक धावपळ करतायत, बॉलला रोखतील आणि तिथे मात्र एकच धाव पाहायला मिळते एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 7 रन, लॉस ऑफ दी 1 विकेट. 7 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 24 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती आहे. फुलटॉस बॉल होता, बॉल हवेत तर गेलाय. आरमला अंदाज आला नाही बॉल कुठे आहे. बॉल बराच काळ हवेत राहिलाय, परंतु इथे 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. थ्रो करण्याची गरज नाहीये हेच सांगतोय प्रत्येक जण, परंतु 2 धावा प्राप्त झाल्यात. बॉल हवेत गेला, बराच काळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक शोधत राहिले बॉलला, परंतु बॉल पडलाय नो मॅन्स लँड झोन मध्ये. 9 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 9 लॉस ऑफ दी 1 विकेट. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये आता 22 धाव्यांची आवश्यकता आहे. दबाव पूर्णपणे जानता राजा बदलापूर गाव संघावरती आहे, परंतु एक मोठा फटका जरी आला ना तरी पुन्हा एकदा पुनरागमन करेल जानता राजा बदलापूर गाव संघ देखील या सामन्यामध्ये. 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पुनरागमन करण्यासाठी मोठा फटका खेळावा लागेल. पुढचा बॉल ऑन साइडला खेचलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आलेत. 1 धाव तर पूर्ण झाली आहे आणि एकच धाव तिथे उपलब्ध आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. 10 रन, लॉस ऑफ दी 1 विकेट. आणि षटक क्रमांक खरं तर आपण पाहतोय 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल मध्ये 21 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक धावेचं महत्व आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आरम अप्रतिम गोलंदाजी करतायत. 10 धावा धावफलकावरती. जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जात नाही तोपर्यंत कुठलाही संघ जिंकत नाही आणि कुठलाही संघ पराभूत होत नाही. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. लॉफ्टर केलाय, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल ड्रॉप झालाय. 1 धाव तिथे प्राप्त झाली आहे. मोकेदॅक्सनी सुटलेला झेल. 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं सूत्र राहिलंय.
आणि 1.5 षटकांमध्ये 11 धावा धावफलकावरती 11 रन लॉस ऑफ दी 1 विकेट. 7 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे. एक मोठा फटका जर आला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मजा येईल. यावेळेस देखील फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला खेळत मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला रोखतील आणि केवळ एकच धाव. आणि आता 12 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये धावेंची आवश्यकता असेल ती 19. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 धावेंची आवश्यकता आहे. चला सामना स्पीडअप करा विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम गोरेगाव आपल्याला विनंती थोडीशी घाई करा. 6 बॉल मध्ये 19 धावेंची आवश्यकता आहे. आणि सांगितलंय मोहम्मदने की 2 वर्ष झाले आम्ही ट्रॉफी जिंकलो नाहीये, ट्रॉफी पासून आम्ही वंचित राहिलोय, परंतु आज ते करण्याचा प्रयत्न आम्ही करून दाखवू. अर्धशतक लगावल्यानंतर पहिली प्रतिक्रिया ही होती मोहम्मद यांची की 2 वर्ष झालंय ट्रॉफी मिळाली नाहीये, ट्रॉफी जिंकायची आहे. आणि आज मात्र घरच्या मैदानावरती नक्कीच संधी मिळाली आहे. घरचा साज आहे आणि तिथे मात्र ताज बनवायचा आहे आणि त्यासाठी मात्र मोहम्मद आणि टीम मैदानावरती उतरली आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 19 धावेंची आवश्यकता आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील कमी नाही आहे. जानता राजा बदलापूर गाव. नक्कीच आपण पाहतोय एकच विकेट आतापर्यंत गेली आहे, 9 विकेट हातामध्ये आणि ते देखील इथे आपण पाहतोय फुल अँड फायनल जातील. त्यांना देखील माहिती आहे डू ऑर डाय सिच्युएशन. आतापर्यंत 2 सामने आपण जिंकलोय आणि संघर्ष या मैदानावरती आपण देखील केलाय आणि आपल्याला देखील जिंकायचंय, त्यासाठी संघर्ष करावा लागेल. डू ऑर डाय सिच्युएशन फॉर बोथ द टीम. इथून मात्र जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. कोणता संघ असेल तो आजच्या रात्री मधला. खराब बॉल इथे फुल टॉस होता आणि त्यावरती मात्र फुल टोल वसूल केलाय. पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र नक्कीच तपासणी केली आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यूची मागणी केली आहे. पहिल्या बॉल वरती जिहाद यांच्या बॅट मधून आलाय मॅक्सिमम. फेर डिलिव्हरी. 5 बॉल 13 धावेंची आवश्यकता आहे. पहिला बॉल चुकीचा पडलाय, मोहम्मद यांच्याकडून फुल टॉस गेला. यॉर्कर टाकायचा होता परंतु मार्जिन ऑफ एरर खूप कमी असतो तिथे फुल टॉस आणि यॉर्कर मध्ये. आणि पहिला बॉल फुल टॉस आलाय. 18 धावा धावफलकावरती 18 लॉस ऑफ दी 1 विकेट. आणि संपूर्ण गोरेगावकरांच्या आशा आता गोलंदाज मोहम्मद यांच्या हातामध्ये आहेत आणि बदलापूरकरांच्या आशा आता असतील जिहाद यांच्याकडे, ज्यांनी 5 बॉल मध्ये 11 धावा बनवल्यात. 5 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती मोहम्मद आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 लॉस ऑफ दी 1 विकेट. 5 बॉल 13 धावेंची आवश्यकता आहे. मोहम्मद टू जिहाद. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. झैल क्रुशियल होता, टिपला गेलाय आणि आली आहे विकेट. मोहम्मद विकेट मिळवतायत. जिहाद यांचा खेळ संपलाय. 4 बॉल आणि 13 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. अख्खू टप्प्याचा बॉल होता, जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचला. चुकीच्या वेळेस फटका चुकला आणि फलंदाजाचा खेळ इथे फसलाय. विकेट. चार बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानावरती इरफान. 4 बॉल 13 धावेंची आवश्यकता आहे. 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती मोहम्मद. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट. पुढचा बॉल प्ले अँड मिस. बॉल डॉट आलाय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 13 धावेंची आवश्यकता. 3-13 आणि कोण कुणाची वाजवील 12 हे चित्र पाहायचं. 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉल 13 धावेंची आवश्यकता आहे. सुरुवात तर केली होती जिहाद याने देखील परंतु आप आगाज से नहीं आप अंजाम से पहचाने जाते हो इस खेल में. आणि या खेळाचा आगाज कोण, अंजाम कोण चांगलं करते हे पाहायचं आहे.
आणखीन एक बॉल डॉट. इथे मात्र धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. 2 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता आहे. आता मात्र नक्कीच आपण पाहतोय गोरेगावकरांनी श्वास रोखलाय. 2 बॉल 13 धावेंची आवश्यकता आहे आणि 2 षटकार इथूनही लागले तरी देखील सुपर ओव्हर लोडेड आहे. अठरा धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता आहे मैदानावरती. बॅटिंग साठी सैफ दाखल झालेत. इथून जर मोठा फटका आला तर मग मात्र अशा पल्लवित होतील जांताराजा बदलापूर गाव संघाच्या देखील. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खूप वेगाने हा बॉल आणि हा बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. चौकार आलाय आणि आता एका बॉल मध्ये धावेंची आवश्यकता असणार आहे 9. 22 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता आहे. तर गोरेगावकरांचा दुष्काळ संपणार आहे का ट्रॉफीचा? खरं तर त्यासाठी देखील हा बॉल महत्वाचा आहे. 2 वर्ष झाले सांगितलं मोहम्मदने आणि खरं तर आज आम्ही ट्रॉफीकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत हे सांगितलंय आणि 1 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे. खूप मोठं योगदान राहणार आहे मोहम्मदचा. मात्र खरं तर सिंहाचा वाटा. क्रिकेट इज अ टीम गेम, टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर. परंतु मोहम्मद यांनी खूप चांगलं गोलंदाजी असेल फलंदाजी असेल प्रत्येक ठिकाणी आपलं योगदान दिलंय. शेवटचा बॉल या षटकामधला आणि इथे आपण पाहतोय गोरेगावकर देखील सुपर 6 मध्ये जाऊन दाखल होत आहेत. सेलिब्रेशन पाहण्यासारखं आहे.